हॅलो हॅलो. हॉटेल साई प्रसादम विरुद्ध सातपुडा ॲग्रोच्या दरम्यान हा सामना. हॉटेल साई प्रसादम संघाचा पहिला बळी मिळवलेला आहे तो समाधान यांनी, महत्वाचा बळी कॉटन बोल्ड केलेला आहे. समाधान यांना सुरुवातीच्या लीग स्टेजला फारसे चांगले अनुभव आलेले नव्हते, परंतु आता मात्र कमबॅक करताना दिसत आहेत. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही क्षेत्रात चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. समाधान, वेल्डन समाधान. सातपुडा ॲग्रोचे संचालक भैयासाहेब वसंतराव पाटील आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात उपस्थित. आपलं खूप खूप स्वागत साहेब. ऑफस्टॉपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय. पहिली धाव घेतलेली आहे आणि एकच धाव मिळेल. पहिलं षटक संपलेलं आहे. 14 धावा, एक गडी बाद. यावेळेस एक धाव मिळते. गौरव हा चेंडू अडवत आहेत. हॉटेल साई प्रसादम विरुद्ध सातपुडा ॲग्रोच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. मराठा प्रीमियर लीगचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना. अविनाश बंगाळ यांचा चांगला झेल. यावेळेस ह्या चेंडूला टोलवलेलं आहे साईड स्क्रीनकडे. ललित पाटील बॉलिंग एंडला मानवंदना देणारा हा षटकार, आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. डावखुरे वेगवान गोलंदाज चोपडा येथील स्टार खेळाडू निशांत महाजन आपल्यासोबत उपस्थित आहेत. वेलकम निशांत. पुन्हा एकदा ताकदीने टोलवलेला फटका, चेंडू हवेत आणि सरळ हातात. सूर्या सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं महाग ठरू शकतं. सूर्यकांत पाटील यांना जीवनदान मिळालेलं आहे. शॉर्ट फाईन लेगकडे चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. दीपक सरेर गोलंदाजी करतायत. आदित्य पाटील स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट. समाधान दर्जेदार क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत.
2 षटकांची समाप्ती. हॉटेल साई प्रसादम 23 धावा 1 गडी बाद. ओ खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लेनचा चेंडू. अमोल पाटील गोलंदाजी करतायत. अमूल्य योगदान त्यांचं आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ. यावेळेस मात्र खोदून काढलेला आहे. समाधान काऊस कॉर्नरकडे चेंडू अडवत आहेत. गोलंदाजाकडे चेंडू परत करतायत. दरम्यान 1 धाव मिळते. 26 धावा. यावेळेस चांगला संपर्क. सूर्यकांत पाटील यांना जीवनदान देणं किती महागात पडतंय आणि आता जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतील सूर्यकांत दादा. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने गगनचुंबी षटकार. बघा आकाशात ढग दाटून आलेले आहेत. सूर्य दिसत नाहीये परंतु मैदानावर मात्र सूर्य तळपताना दिसतोय. वेल डन सूर्या. आणि तिसरा षटकार जर सूर्यकांत पाटील यांच्या बॅटमधून आला तर रोहन पाटील यांच्याकडून 151 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. परंतु षटक संपलेले त्यामुळे ते नॉन स्ट्राईकला असतील. पुढच्या चेंडूवर ही स्कीम सुरू असेल ज्यावेळेस स्ट्राईकला येतील सूर्यकांत पाटील. 10 चेंडू आणि 33 धावा. सूर्यकांत पाटील यांच्याकडे संधी आहे या स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकवण्याचा मान ते मिळवू शकतात. या अगोदर 16 चेंडूत अर्धशतक झळकावलेलं आहे अजयने. चॉकलेट बॉय अजय पाटील यावेळेस खोदून काढलेलं आहे. सूर्य आता स्ट्राईकला असतील. सूर्यकांत पाटील संघाच्या धावा 39 आहेत आणि त्यापैकी 33 धावा एकट्या सूर्याच्या आहेत. तिसरा षटकार येतोय का? झेल टिपलेला आहे. महेश यांनी चांगला झेल टिपलेला आहे. क्रिश यांनी परतवलेलं आहे परंतु एक छोटीशी आकर्षक आक्रमक इनिंग खेळून तंबूत परतताना इंटेंशन चांगलं होतं. इंटेंट चांगलं होतं परंतु यावेळेस जो डिस्टन्स हवा होता तो डिस्टन्स जे अंतर चेंडूने कापायला हवं होतं ते अंतर चेंडू कापू शकलेला नाहीये. यावेळेस चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी मिळते का? दुसरी सुद्धा धावतायत आणि पूर्ण करतायत. जयेश सनीर यांनी 2 धावांनी आपलं खातं उघडलेलं आहे. माफ करा जयेश सोनवणे. जयेश सोनवणे मॅन फ्रॉम हातेड. चोपडा तालुक्यातील सर्वात चर्चित स्पर्धा म्हणून मराठा प्रीमियर लीग कडे बघितलं जातं. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये एक संधी होती. 1 धाव
41 धावा चौथ्या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक. क्रिश गोलंदाजी करतायत, सामना करतील. समाधान यांनी चांगला झेल टिपलेला आहे. आदित्य, कॉट, समाधान, बोल्ड, क्रिश. समाधान जय हिंद संघाचे बाहुबली म्हणून ओळखले जातात आणि सध्या या स्पर्धेत चांगली कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. नक्कीच सुरुवातीला काही गोष्टींमुळे ते निराश होते, परंतु आपल्या संघासाठी आपली सर्वोत्तम कामगिरी करायचा प्रयत्न आहे. वाईडचा इशारा. या ठिकाणी विकेटचं पतन. जयेश सोनवणे तंबूत परतलेले. एक्केचाळीस धावा 3 गडी बाद. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोड्याशा तांत्रिक कारणामुळे स्कोर अपडेट होत नाहीये, तर थोड्याच वेळात तो तांत्रिक बिघाड आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू.
चला, चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवलेले आहेत. चला, या ठिकाणी गोलंदाजाची शैली तपासली जाते. नो बॉलचा इशारा. अविनाश कोळी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. खूप खूप स्वागत. ठाकरे काही पण जाऊ.
अमोल सोनवणे स्ट्राईकला. ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका, कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय, व्हॅकंट एरिया, पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आणि हा चौकार. या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडे. मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक रवींद्र दंगल पवार काझीपुरा. रोहित दादा निकम या स्पर्धेतील चषकांचे प्रायोजक. शॉर्ट कव्हरच्या दिशेने, माफ करा, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू. 1 धाव, 5 धावा. धनंजय आता स्ट्राईकला असतील. नो बॉलचा इशारा. अवांतर धाव. फुल टॉस चेंडू आणि सरळ हातात. परंतु फ्री हिटमुळे फलंदाज सुरक्षित. शरद यांचा सामना करतील अमोल. यावेळेस मात्र ज्ञानेश यांनी चांगला झेल टिपलेला आहे. मोठा मासा गळाला लागलेला आहे. अमोल पाटील कॉट, ज्ञानेश बोल्ड, शरद. 7 धावा, 1 गडी बाद. ओ, यावेळेस जोरदार अपील होते. तिसऱ्या पंचाकडे विचारणा करतायत. बॅट लागलेली याबद्दल खात्री आहे, परंतु अगोदर बॅट लागली आहे की बॅट लागून नंतर चेंडू टप्पा पडून यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय, हा संभ्रम आहे. बघूया तिसरे पंच काय निर्णय देतात. फलंदाजाला परतावं लागेल. अगोदर टप्पा पडला, त्यानंतर बॉल
जेव्हा जात होता यष्टीरक्षकाकडे त्या दरम्यान बॅटची कड घेतलेली आहे आणि फलंदाज आउट. दीपक सनेर 7 धावा, 1 गडी बाद, 5 चेंडू झालेले आहेत. शरद सनेर यांचा सामना करतील धनंजय. सूर्यकांत गोलंदाजीला आलेले. दीपक सनीर नवीन फलंदाज. यावेळेस फटका हवेत, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. दुसरे षटक सुरू आहे. सूर्यकांत पाटील ज्यांनी फलंदाजी करताना चांगली चुणूक दाखवलेली होती, आता गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहेत. कर्णधार आहेत हॉटेल साई प्रसादम संघाचे. शॉट ऑफ लेन चेंडू तितका शॉट नव्हता, पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. सूर्यकांत एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. साई प्रसादम या संघाचे कर्णधार, चांगलं नेतृत्व. यावेळेस बघूया काय झालेलं आहे. चला, तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली जाते. हा षटकार आहे की चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलेला आहे. चौकार आलेला आहे आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. वाईडचा चौकार, 5 धावा मिळतील. 17 धावा आणि या धावा महागड्या पडू शकतात हॉटेल साई प्रसादम संघासाठी.
2 षटकांची समाप्ती, 18 धावा 2 गडी बाद. 18 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. दरम्यान रोहन निरपगारे आपल्यासोबत उपस्थित आहेत, एक युवा खेळाडू. चला, लाईट गेलेली होती, पुन्हा आलेली आहे. धावा. ज्ञानेश पाटील उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. पुढे सरसावत चांगला फटका, लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव. चार चेंडूत 1च धाव दिलेली आहे ज्ञानेशने. फ्लाइटेड चेंडू, अतिरिक्त फ्लाइट देत आहेत. फलंदाजाला सांगतायत की या चेंडूवर मोठा प्रहार करा, लालच देत आहेत. यावेळेस 1 धाव मिळेल. सौरभ चेंडू अडवत आहेत. तीन षटकांची समाप्ती, 20 धावा 2 गडी बाद. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. पुन्हा एकदा शरद सनेर यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. गोलंदाजीला आलेले आहेत भावेश सोनवणे, दीपक स्ट्राईकला असतील. 4थं षटक सुरू आहे, 21 धावा. यावेळेस क्षेत्ररक्षक या चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाहीये. ज्ञानेश यांनी चांगली गोलंदाजी केलेली होती. 4थं या डावाचं हे निर्णायक षटक असू शकतं, कारण की सेकंड लास्ट षटक हे धावा डिपेंड करताना अतिशय महत्त्वाचं असतं. कारण की शेवटच्या षटकात किती धावा डिपेंड करायचे आहे ते हे षटक सांगत असतं. दरम्यान फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर फुल टॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे, षटकार आलेला आहे. तर बघा, फुल टॉस बद्दल असं म्हटलं जातं की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. आणि बघा, चांगल्या फलंदाजाच्या समोर जर फुल टॉस चेंडू टाकला तर काय होतं आपण बघितलेलं आहे. षटकार टोलवलेला आहे. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड.
चला अबो द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे किंवा नाही. चला सर्व आयोजन समितीच्या सन्माननीय सदस्यांना विनंती असेल की ज्या ठिकाणी डीजेचा बॉक्स आहे त्या ठिकाणी आपण यायचंय. सर्व सन्माननीय सदस्य आयोजन समिती. 9 चेंडू 8 ची आवश्यकता. 9 चेंडू 18 ची आवश्यकता. आणि हा पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. लागोपाठ 2 षटकार या लागोपाठच्या 2 चेंडूवर आलेले आहेत. आणि या षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा. माननीय श्री रवींद्र दंगल पवार या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. रोहित दादा निकम फाउंडेशन या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक. सात चेंडू 12 ची आवश्यकता. आणि 6 चेंडू 6 ची आवश्यकता. पुन्हा एकदा सुपर 6 ज्याचे प्रायोजक नारायणराव पाटील. धनंजय आपल्या संघासाठी तुफानी खेळी करतोय. सात चेंडू आणि 6 ची आवश्यकता. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. सूर्यकांत अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं होतं परंतु थोडेसे निराश असतील. शरद यांच्याकडून मिसफिल्ड आणि हा चौकार. आता मात्र 4 षटकांची समाप्ती. 44 धावा 2 गडी बाद. सातपुडा ॲग्रो या संघाला 6 चेंडूंमध्ये 2 ची आवश्यकता. यावेळेस 1 धाव आणि 2 धावा निघतील. आणि सातपुडा ॲग्रो हा संघ मराठा प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत दाखल होणारा दुसरा संघ ठरलेला आहे. पीरन नाटू पाटील फाउंडेशन विरुद्ध अंतिम फेरीत झुंज देईल तो सातपुडा ॲग्रोचा संघ. हर्षल सुभाष पाटील याने पीरन नाटू पाटील फाउंडेशन या संघाकडून जबरदस्त नेतृत्व दाखवलेलं आहे. आणि आता ते अंतिम फेरीत झुंजतील सातपुडा ॲग्रो या संघाशी. हॉटेल साई प्रसादम या संघाने चांगली खेळी केलेली होती परंतु एक 8 विकेटने हा सामना त्यांनी गमावलेला आहे. मराठा प्रीमियर लीग पर्व 3 आणि तिसऱ्या पर्वाचा आजचा शेवटचा दिवस. आता काही क्षणातच अंतिम सामन्याला सुरुवात होते.